100 दिव्यांगांच्या उपस्थितीत BUSS संस्थेचा समर्पण 2024 दिव्यांग सोहळा यशस्वीरित्या संपन्न झाला। सना कम्युनिटी हॉल JJ हॉस्पिटलजवळ सँडहर्ट रोड येथे शिस्तीत दिव्यांगांच्या उपस्थितीत नीटनेटका यशस्वीरित्या पार पडला। अध्यक्ष राजू वाघमारे स्वतः अंध असल्यामुळे त्यांना बऱ्याच त्रासातून जावं लागलं होतं। त्यामुळेच त्यांनी सुषमा सोनावणे, गणेश मामनकर, केदार कोष्टी या त्यांच्या 4 अंध मित्रांसोबत BUSS ही संस्था मोठ्या जिद्दीने स्थापन केली। आज संस्थेची खूप सुंदर समाजातील सेवाभावी संस्था व दानशूर लोकांना एकत्र आणून सर्वांच्या सहकार्याने संस्था कार्यरत आहे। संस्था खूप मोलाचे दिव्यांग सेवा, आरोग्य सेवा, शिक्षण, घरचे रेशनिंग, किराणा इत्यादी स्वरूपात मोलाची मदत, सेवाकार्य करत आहे। BUSS संस्थेच्या कार्यक्रमात डॉक्टर संगीता शर्मा यांनी प्रयोजक म्हणून मोलाचा हातभार लावला होता। कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉक्टर संगीता शर्मा यांनी मार्गदर्शनपर भाषण केलं, संस्थेच्या कार्यासाठी शुभेच्छा दिल्या। तसेच या कार्यक्रमात विशेष प्रमुख पाहुणे म्हणून मराठी हिंदी सिनेमातील फेम्स विनोदी अभिनेते श्री विजय पाटकर सर यांनी त्यांच्या व्यस्त कामातून दिव्यांग समाजसेवी संस्थेच्या कार्यक्रमात उपस्थिती दाखवली। त्यांच्या हस्ते बऱ्याच मान्यवर पाहुण्यांचा सन्मान करण्यात आला। कार्यक्रमात गडचिरोली येथून आलेले डॉक्टर सतीश गोगुलवार सर मनोरुग्ण दिव्यांग समाजसेवेसाठी कार्य करण्यासाठी प्रसिद्ध आहेत। श्री सुधीर बदामी साहेब ध्वनी प्रदूषण नियंत्रण कार्यासाठी महत्त्वाचे कार्य करतात आणि दिव्यांग श्री प्रकाश राजन समाजकार्य, मतिमंद मुलांसाठी मदत, आरोग्य सेवा श्री अरुण आशिष फाउंडेशनतर्फे कार्य करतात आणि तबसुम दोराब जीवाला समाजसेविका अशा या समाजसेवक मान्यवरांचा शाल सन्मानचिन्ह देऊन अभिनेते श्री विजय पाटकर सर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। नंतर अभिनेते श्री विजय पाटकर सरांचा सत्कार BUSS संस्थेचे अध्यक्ष राजू वाघमारे सरांनी केला व सरांना मार्गदर्शन करण्यासाठी सांगितलं। अभिनेते श्री विजय पाटकर सरांनी सर्व दिव्यांग यांना तुम्ही आम्हा सर्वांपेक्षा श्रेष्ठ आहात। तुम्ही दिव्यांग असूनही जगण्यासाठी आयुष्यात जे जिद्दीने कार्य करता ते कौतुकास्पद आहे। आपल्या या कार्यक्रमाला बोलावलं याबद्दल मी आपला आभारी आहे असं त्यांच्या भाषणात बोलून दाखवलं। श्री विजय पाटकर सर नामवंत अभिनेते असूनही अध्यक्ष श्री राजू वाघमारे यांच्या आग्रहाखातर त्यांनी दिव्यांगांसोबत भोजन केलं। दिव्यांगांसोबत भोजन करताना वावरताना सरांचा साधेपणा व नम्रपणा जाणवला। त्यामुळे उपस्थित सर्वजण खूप आनंदित झाले। त्यांच्यासोबत लोकांनी आवडीने फोटो काढले। कार्यक्रमाच्या सुरुवातीला वांगडी येथील स्वरसंगीनी दिव्यांग ग्रुपचे भजनाचा, भक्तिमय संगीताचा मनमोहक असा सुंदर कार्यक्रम सादर केला। नंतर सर्व प्रयोजक यांचे स्वागत व सन्मान करण्यात आले। शिस्तीत सर्व अंध दिव्यांग यांना रेशनिंग, किराणा सामान सोबत भेटवस्तू याचे वाटप करण्यात आले। जवळपास 100 दिव्यांगांनी या संधीचा लाभ घेतला। बरेच दिव्यांग लांबून आले होते। कुणी अलिबागहून तर कुणी वांगणी येथून आले होते। आयोजकांनी संपूर्ण कार्यक्रमामध्ये सकाळी नाश्ता व दुपारी जेवणाची उत्तम सोय केली होती। त्यामुळे संपूर्ण कार्यक्रमात जास्त प्रतिनिधींची गरज असते। कामामुळे काहींना येता आलं नव्हतं। अंध यांना कार्यक्रमात मदतीची नेहमीच गरज असते। ज्या कार्यकर्ता व सदस्यांनी मोलाचे सहकार्य केले त्यांना विसरून चालणार नाही। एक दिवसीय कार्यक्रमात कार्यकर्ते सोनू वाघमारे, गुरुनाथ वाघमारे, पायल खरे, स्मिता सलोनी कांबळे, अशोक गजबिये, सतीश चिवटे, इब्राहिम पटेल, मंजू चंद्रकांत शेखदार आणि लव क्षीरसागर यांनी संपूर्ण कार्यक्रमात मोलाची मदत केली। तसेच सना हॉलचे स्टाफ व मदतनीस यांनीही खूप सहकार्य केलं। शेवटी BUSS संस्था नियमानुसार खरा तो एकच धर्म, जगाला प्रेम अर्पावे या प्रार्थनेने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला। प्रत्येकाने टीमवर्कने सहकार्य केल्याने BUSS संस्थेचा समर्पण 2024 कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला। म्हणून BUSS टीमचे अध्यक्ष राजू वाघमारे यांनी सर्वांचे मनपूर्वक आभार व धन्यवाद मानले। श्री लव क्षीरसागर यांनी आपला सदस्य म्हणून या समाजकार्यात सेवा करण्यासाठी सदैव तयार असेन आणि मला या BUSS संस्थेचे सदस्य असल्याचा गर्व आहे असं बोलताना म्हटले।
खरा तू एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे प्रभूची लेक रे सारी तयारा सर्व हे प्यारी प्रभूची लेक रे सारी तयारा सर्व हे प्यारी गुणांना तूच लेखावे जगाला प्रेम अर्पावे खरा तू एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे खरा